स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 6 ला आपण स्टार्ट करणार आहोत, ड्रेनेज मेंटेनन्स अँड रोड रिपेअर। ठीक आहे, हा पूर्ण टॉपिक आहे आपला ड्रेनेज तर आपण ऑलरेडी बऱ्यापैकी बघितलेला आहे 5th टॉपिकमध्ये। ठीक आहे, त्याच्यानंतर मेंटेनन्स आणि रोड रिपेअर हा पूर्ण जो सिलेबस आहे, ठीक आहे, आपण युनिट नंबर 6 मध्ये बघणार आहोत। त्याच पद्धतीनं ठीक आहे, हा जो युनिट आहे तो 10 मार्कांसाठी फायनल एक्झाम मध्ये येत आहे, 10 मार्कांसाठी येणार आहे। त्या पद्धतीनं प्रॉपर स्टडी करा। तर युनिट नंबर 6 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सिलेबस बघा। 6.1 जो आहे तो ड्रेनेज वरती आहे, त्याची डेफिनेशन, नेसेसिटी आणि मेथड्स बघणार आहोत। त्याच्यानंतर 6.2 मध्ये सरफेस ड्रेनेज आहे, साइड गटर आहे, कॅच वॉटर ड्रेन आहे। 6.3 मध्ये वॉटर ड्रेन आहे, त्याच्यामध्ये सब सरफेस ड्रेनेज आहे, लॉन्गिट्युडनल अँड क्रॉस ड्रेन। तर अशा पद्धतीनं हा जो पॉईंट आहे 6.1 पासून 6.3 पर्यंत आपण पूर्णपणे युनिट नंबर 5 यामध्ये बघितलेला आहे। तरी पण जो काय नवीन पार्ट आहे, ठीक आहे, एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत ते आपण याच्यामध्ये बघून घेऊयात। त्याच्यानंतर 6.4 मध्ये आपण क्लासिफिकेशन जे आहेत आणि नेसेसिटी, हायवे मेंटेनन्स ते आपण बघूयात। 6.5 मध्ये बघा, कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ रोड पेवमेंट, रिजिड पेवमेंट म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड फेल्युअर का होतात तर त्याची कारण आपण बघणार आहोत। 6.6 मध्ये नीड ऑफ हायवे मेंटेनन्सची गरज का आहे त्याची क्लासिफिकेशन बघणार आहोत। आणि नेक्स्ट स्पेशल रिपेअर ऑफ फ्लेक्झिबल अँड रिजिड पेवमेंटचे स्पेशल काय रिपेअरिंगच्या जे काय टेक्निक्स आहेत त्या 6.7 मध्ये आपण बघणार आहोत। तर टोटल अशा पद्धतीनं टोटल सिलेबसला 7 पॉईंट आहेत मित्रांनो, ठीक आहे। आणि 10 मार्कांसाठी हा फायनल एक्झामला हा चॅप्टर जो आहे युनिट नंबर 6 हा येणार आहे। तर चालू करूया। सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे आपला 6.1 ड्रेनेज, त्याची डेफिनेशन बघूयात, नेसेसिटी आणि त्याची मेथड्स आपण डिस्कस करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा क्वेश्चन, या पॉईंटवरती क्वेश्चन कशा पद्धतीनं विचारला आहे, स्टेट द नेसेसिटी ऑफ गुड ड्रेनेज। गुड ड्रेनेजचे नेसेसिटी कोणकोणते आहेत, ठीक आहे, किंवा रिक्वायरमेंट म्हणू शकता तुम्ही। 2 मार्कांसाठी 2 नेसेसिटी तुम्हाला इथे लिहावे लागतील, अशा पद्धतीनं क्वेश्चन विचारला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा ड्रेनेजची डेफिनेशन बघूयात। ड्रेनेज रेफर्स टू द प्रोसेस और सिस्टीम ऑफ रिमूव्हिंग एक्सेस वॉटर और अदर लिक्विड्स फ्रॉम अ पर्टिक्युलर एरिया, सरफेस और सबस्टन्स। ठीक आहे, म्हणजे एखादा सरफेस असेल किंवा सबस्टन्स किंवा सब सरफेस असेल किंवा एखादा पर्टिक्युलर एरिया असेल, ठीक आहे। हा सबस्टन्स हा वर्ड जरी काढून टाकला तरीही चालेल मित्रांनो, सरफेस किंवा सब सरफेस तुम्ही म्हणू शकता इथे डायरेक्ट, ठीक आहे। तर जे काही पर्टिक्युलर एरिया आहे, सरफेस आहे किंवा सब सरफेस आहे, तर त्याच्यामधलं जे काही एक्सेस वॉटर आहे तर ती रिमूव्ह करायचं, किंवा वॉटर किंवा अदर लिक्विड, जे काही लिक्विड असेल ते पाण्याला सोडून जरी दुसरं काय लिक्विड असेल तर ते रिमूव्हिंग करण्याच्या सिस्टीमला किंवा प्रोसेसला आपण काय म्हणतो, ड्रेनेज म्हणतो। समजलं डेफिनेशन। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, रिक्वायरमेंट, नेसेसिटी ऑफ गुड ड्रेनेज। तुम्ही त्याला रिक्वायरमेंट म्हणू शकता किंवा नेसेसिटी सुद्धा म्हणू शकता। तर सगळ्यात फर्स्ट नेसेसिटी बघा, road drainage is necessary to collect surface water inside drain and to keep road surface in dry condition। म्हणजे जे काय रोड ड्रेनेज नेसेसिटी का आहे तर जे काय सरफेसवरती वॉटर आहे ते कलेक्ट करण्यासाठी साईड ड्रेनमध्ये, आणि त्याचबरोबर जो काय रोडचा सरफेस आहे तो ड्राय कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी रोड ड्रेनेज हे नेसेसिटी आहे। नेक्स्ट पॉईंट बघा, सेकंड पॉईंट, It is also required to carry subsurface water away from sublayers in heavy rainfall region। जिथे जास्त पाऊस पडतो मित्रांनो, ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये सबसर्फेसचं जे काय सरफेसच्या खाली जे काय पाणी आहे तर ते अवे फ्रॉम सब लेअर, ठीक आहे, म्हणजे ते त्याच्यापासून काढण्याचं काम सुद्धा रोड ड्रेनेज करतं। जसं काय आपण क्रॉस ड्रेनेज प्रोव्हाइड करतो किंवा अंडरग्राउंड ड्रेनेज प्रोव्हाइड करतो, ठीक आहे। तर त्या माध्यमातून जे काय सब सरफेसमध्ये वॉटर आहे तर ते रिमूव्ह करण्याचं काम सुद्धा सरफेस ड्रेनेज करतं। त्याच्यामुळे ती एक गरज आहे, सब सरफेस वॉटर जे आहे ते कमी करण्यासाठी किंवा तिथून बाहेर काढण्यासाठी, जे काही पाणी आहे ते रोडच्या खाली जे काही पाणी आहे ते बाहेर काढण्यासाठी रोड ड्रेनेज हे इम्पॉर्टंट आहे। नेक्स्ट पॉईंट बघा, It helps to reduce occurrence of road defect due to rainwater and rise of groundwater। तर जे काय पावसाच्या पाण्यामुळे किंवा जर ग्राउंड वॉटरची जर लेवल जर वाढली तर त्याच्यामुळे जे काय डिफेक्ट्स येणार आहेत रोडमध्ये तर ते रिड्यूस करण्याचं काम सुद्धा रोड ड्रेनेजमुळे होतं। तर त्याच्यामुळे ती पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे किंवा गरज आहे रोड ड्रेनेजची याच्यासाठी सुद्धा।
नेक्स्ट बघा, इट इज बेनिफिशियल टू मिनिमाइज लँडस्लाइड अँड रिलेटेड अनडिझायरेबल इफेक्ट. म्हणजे जे काय लँडस्लाईड आहे तर लँडस्लाईडसुद्धा मिनिमाइज करण्यासाठी, त्याचबरोबर जे काय अदर डिफेक्ट्स आहेत लँडस्लाईडसोबत किंवा वॉटर कंटेंट वाढल्यामुळे जास्त तिथे अंडुलेशनसुद्धा तयार होऊ शकतात, तर जे काय अदर डिफेक्ट्स आहेत तर ते पण मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला साईड ड्रेन हे नेसेसिटी आहे साईड ड्रेनेजचं. नेक्स्ट पॉईंट बघा, it increases load carrying capacity due to dry condition and maintained density of sub layers. जे काय ड्राय कंडिशन प्रोव्हाइड होते ड्रेनेजमुळे तर त्याच्यामुळे लोड कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढते. त्याचबरोबर डेन्सिटी मेंटेन सब लेयरची जी काय डेन्सिटी आहे तर ती मेंटेन होण्यासाठी सुद्धा मदत होते सरफेस ड्रेनेजमुळे. नेक्स्ट बघा, इट ऑल्सो रिझल्ट्स अ गुड ड्युरेबल रोड विथ लेझर मेंटेनन्स ॲज वेल. तर साईड ड्रेनेजमुळे जे काय मेंटेनन्स आहे रोडचा तर तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते, त्याचबरोबर त्याची ड्युरेबिलिटीसुद्धा वाढते. तर अशा पद्धतीनं गरज आहे रोड ड्रेनेजची. समजलं रोड कन्स्ट्रक्शनमध्ये. तर अशा पद्धतीनं 6पैकी तुम्हाला 6 पॉईंट लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे, जर त्याच्यातले 4 पॉईंट तुम्हाला लक्षात राहतील एक्झाममध्ये आणि तुम्ही ते प्रॉपर लिहू शकता. तर अशा पद्धतीनं रिक्वायरमेंट झालेली आहेत. ठीक आहे, तर 6.1 आपण डेफिनेशन बघितलेली आहे ड्रेनेजची, नेसेसिटी बघितलेली आहेत आणि त्याच्या मेथड्स हे आपण डिस्कस तर करणारच आहोत. 6.2 बघा, सरफेस ड्रेनेज, त्याच्यामध्ये साईड ड्रेन, कॅच वॉटर ड्रेन. ठीक आहे, आणि 6.3 बघा, वॉटर ड्रेन आहे, त्याच्यामध्ये सब सरफेस ड्रेनेज आहे, लॉंगिट्युनल अँड क्रॉस ड्रेन. तर हा जो पॉईंट आहेत हे 2 पॉईंट, हे दोन्ही पॉईंट मित्रांनो या मेथड्समध्ये येतात, 6 पॉईंट या मेथड्समध्ये. ठीक आहे, आणि हे जे 2 पॉईंट आहेत 6.2 आणि 6.3 सरफेस ड्रेनेज आणि सब सरफेस ड्रेनेज, तर हे आपण ऑलरेडी युनिट नंबर 5 मध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता युनिट नंबर 5 मध्ये 5.3 मध्ये या पॉईंटमध्ये आपण टोटल जे काही टाईप्स आहेत किंवा क्लासिफिकेशन आपण म्हणू शकतो त्याला, सरफेस ड्रेनेजमध्ये साईड ड्रेन आपण बघितलेले आहे, त्याच्यानंतर कॅच वॉटर ड्रेन आपण पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर सरफेस ड्रेनेजमध्ये आपण क्रॉस ड्रेनेज बघितलेला आहे. इथे फक्त एक नेक्स्ट पॉईंट जो आहे तो ॲड होतो, तो आहे लॉंगिट्युनल ड्रेनेज. तर ते आपण बघूयात, डिस्कस करूयात. समजलं 6.2 पण आता इथे पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. साईड गटरचं काय असतं काम, फंक्शन काय काय आहेत ते पूर्णपणे आपण का प्रोव्हाइड करतो ते सगळं बघितलेलं आहे. त्याचबरोबर कॅच वॉटर ड्रेन काय असते त्याचं फंक्शन पूर्णपणे आपण डिस्कस केलेले आहेत पॉईंट. व्हिडिओ प्रॉपर नीट व्हिडिओ बघा. 6.3 मध्ये जे आहे वॉटर ड्रेन, त्याच्यामध्ये सब सरफेस ड्रेनेजमध्ये लॉंगिट्युनल ड्रेन हे ॲडिशनल दाखवलेलं आहे. तर या पॉईंटवरती क्वेश्चन बघा कसे विचारले जातात. ड्रॉ अ नीट स्केच, प्लॅन अँड सेक्शन पण तुम्हाला काढायचं आहे ऑफ लॉंगिट्युनल ड्रेन अँड क्रॉस ड्रेन. क्रॉस ड्रेनचं आणि लॉंगिट्युनल ड्रेनचं तुम्हाला प्लॅन आणि सेक्शन दोन्ही काढायचं आहे. 4 मार्कांसाठी अशा पद्धतीचा क्वेश्चन हा विचारला जातो. नेक्स्ट बघा, ड्रॉ अ नीट स्केच ऑफ सब सरफेस ड्रेनेज. तर सब सरफेस ड्रेनेजचं तुम्हाला स्केच काढायचं आहे. 4 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला आहे. तर सब सरफेस ड्रेनेजमध्ये तुम्हाला ही इमेज काढायची आहे. ठीक आहे, सब सरफेस ड्रेनेज तुम्हाला दाखवायचे आहे. त्याच्यामध्ये लॉंगिट्युनल अँड ट्रान्सवर्स ड्रेन्स तुम्हाला दाखवायचे आहेत पूर्णपणे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं रोडच्या खाली सब सरफेस म्हणले. ठीक आहे, सरफेसच्या खालचं, साईड ड्रेन नाही आहे ही. सब सरफेस म्हणजे रोडच्या खाली जे काही पाणी आहे तर ते काढायचं काम हे लॉंगिट्युनल ड्रेन म्हटलं जातं. ह्याला अलॉंग द लेंथ रोडच्या हा पूर्णपणे तुमचा रोड आहे. ठीक आहे, इकडून गाड्या इकडे जात असतील, इकडून गाड्या इकडे येत असतील, तर ह्या रोडच्या साईडला अशा पद्धतीनं ड्रेन अलॉंग द लेंथ अशा पद्धतीची गटार बांधलेली जाते. अंडरग्राऊंड गटार असते मित्रांनो. ठीक आहे, आणि या गटारेमध्ये अशा पद्धतीचे क्रॉस ड्रेन, याला तुम्ही क्रॉस ड्रेन म्हणू शकता किंवा ट्रान्सवर्स ड्रेन सुद्धा म्हणू शकता. तर अशा पद्धतीने ड्रेन हे जोडलेले असतात. तर काय होतं मित्रांनो, या लेअरमध्ये जे काही पाणी आहे, या लेअरमध्ये जे काही सिपेज झालेलं पाणी आहे तर ते पाणी या पाईपमध्ये येतं. ठीक आहे, तर या पाईप थ्रूनं एक प्रॉपर स्लोप असतो, या पाईप थ्रूनं नंतर ते लॉंगिट्युनल ड्रेनला जातं. तर अशा पद्धतीनं सबसर्फेसचं जे काय वॉटर आहे ते पूर्णपणे बाहेर काढलं जातं. समजलं? ठीक आहे, इमेज जे काय आहे स्केच किंवा डायग्राम प्रॉपर बघून घ्या. प्रॉपर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढा आणि 5-6 वेळा काढण्याचा हा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला नंतर डायग्राम जे आहे ते न बघता काढायला येईल. ठीक आहे, अशा पद्धतीनं अरेंजमेंट केली जाते सबसर्फेस ड्रेनेजची. ठीक आहे,
क्रॉस ड्रेनेज पण सेम याच टाईपने असतात. याला तुम्ही क्रॉस ड्रेनेज सुद्धा म्हणलं तरी चालेल, कारण दोघांचं काम एकच आहे. क्रॉस ड्रेनेजचं काम मॅक्झिमम काय असतं, जे काय साईड ड्रेन आहे मित्रांनो, साईड ड्रेन आपण प्रोव्हाइड केलेली असते त्याच्यातलं पाणी काढण्याचं ते काम करतं. ठीक आहे, साईड ड्रेनमधलं. फक्त एवढेच दोन फंक्शन वेगवेगळे आहेत. ही झाली तुमची ट्रान्सव्हर्स ड्रेन आणि क्रॉस ड्रेन. क्रॉस ड्रेन ही साईड ड्रेनेजला कनेक्ट असते डायरेक्ट. साईड ड्रेनेजमधलं किंवा कॅच वॉटर ड्रेनेजमधलं पाणी काढण्याचं काम करतं. आपण ते ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत पूर्ण पॉईंट. तर अशा पद्धतीनं पूर्ण सिलेबस 6.1, 6.2, 6.3 हा कंप्लीट झालेला आहे. याच्या व्यतिरिक्त एक्झाममध्ये मित्रांनो काहीही येत नाही आहे. ठीक आहे, जेवढं काय क्वेश्चन आहेत, मी खूप सारे क्वेश्चन पेपर बघितलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त मला दुसरा कोणतेही क्वेश्चन्स याला सापडलेले नाही आहेत. तर आता अजून एक पॉईंट बघूयात. हा एक क्वेश्चन आला होता, स्टेट द फंक्शन ऑफ सब ड्रेनेज अँड सब सरफेस ड्रेनेज. तर सरफेस ड्रेनेजचं फंक्शन आणि सब सरफेस ड्रेनेजचं फंक्शन तुम्हाला लिहायचं आहे. हे तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पाणी काढण्यासाठीच दोघांचंही फंक्शन काय आहे, तर पाणी रिड्यूस करण्यासाठी. त्याचबरोबर जे काय आपण नेसेसिटी लिहिले होते, तर याच्यातले सुद्धा 2-3 पॉईंट लिहिले तुम्हाला, तरी तिथं होऊन जाईल तुम्हाला. मिनिमाइज लँडस्लाईड मिनिमाइज करण्यासाठी किंवा जे काय रोडचं कंडिशन आहे, सरफेस आहे तो ड्राय ठेवण्यासाठी आपण काय करतो, ड्रेनेज प्रोव्हाइड करतो. तर तेच फंक्शन आहे. तरी पण एकदा बघून घ्या. क्वेश्चन आला होता, तर मी ॲज इट इज त्याचा आन्सर इथे घेतलेला आहे. द फंक्शन ऑफ सरफेस ड्रेनेज इज टू ड्रेन द वॉटर फ्रॉम द पेवमेंट सरफेस अँड द शोल्डर्स ड्युरिंग द रेन्स अँड टू डायवर्ट इट टू द रोड साईड ड्रेन सच दॅट द entry of water into the pavement layer and the subgrade soil is minimized. म्हणजे जे काय पेवमेंट सरफेसवरती पाणी आहे किंवा शोल्डरवरती जे काय पाणी येणार आहे रेनी सीझनमध्ये, तर ते पाण्याला डायवर्ट करण्यासाठी किंवा ते पाणी काढून टाकण्यासाठी आपण साईड ड्रेनचा यूज करतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जे काय शोल्डरवरचं पाणी किंवा रोडच्या पेवमेंटवरचं पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये एंट्री होतं आणि ते वॉटर साईड ड्रेनमधून आपण बाहेर काढून टाकतो. ठीक आहे, तर त्याच पद्धतीनं वॉटर हे साईड ड्रेनमध्ये गेल्यामुळे पेवमेंटच्या लेअरमध्ये किंवा रोडच्या खाली आतमध्ये सिपेज होण्याचे चान्सेस हे खूपच मिनिमाइज्ड होतात, म्हणजे कमी होतात. सबग्रेड सॉईलमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण हे कमी होतं. कशामुळे? सरफेस ड्रेनेजमुळे. नेक्स्ट बघा, फंक्शन ऑफ सबसर्फेस ड्रेनेज. The function of subsurface drainage is to intercept the seepage flow of water and divert the same away from the roadway to the nearest water source. The subsurface drainage system also helps in lowering the groundwater level well below the subgrade and in controlling the capillary rise of water. म्हणजे बघा, सबसर्फेस ड्रेनेजचं काय मेन फंक्शन जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा जे काय सिपेज फ्लो आहे, वॉटर जे आहे जे खाली जमिनीच्या खाली पाणी जे सिपेज झालेलं आहे, तर ते पाणी डायवर्ट करायचं. ठीक आहे, कुठे? तर जे काय नियरेस्ट वॉटर सोर्स आहे त्याच्यामध्ये किंवा अवे फ्रॉम द रोडवे. ठीक आहे, तर ते पूर्णपणे पाणी बाहेर काढायचं. त्याचबरोबर कशासाठी हेल्प करतं? लोअरिंग द ग्राउंड वॉटर लेवल. जे काय रोडच्या खाली जी काय ग्राउंड वॉटरची लेवल आहे, तर ती लेवल कमी करण्यासाठी सुद्धा सबसर्फेस ड्रेनेजची मदत होते आपल्याला. त्याचबरोबर जे काय कॅपिलरी राईज ॲक्शन आहे वॉटरची, तर ती सुद्धा मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला मदत होते. तर अशा पद्धतीने फंक्शन आहे सबसर्फेस ड्रेनेजचं. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला सिंपल भाषेमध्ये तुम्ही जे काय आपण नेसेसिटी बघितलेले आहेत, तर याच्यातले सुद्धा पॉईंट तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. तर अशा पद्धतीने आपला 6.1, 6.2 आणि 6.3 हे पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो. काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 6.4ला आपण स्टार्ट करूयात. अजून नोट्स नाहीत लावून झालेले, लावतो, त्याच्यानंतर शिकवतो मी तुम्हाला. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. युनिट नंबर 6मधला बऱ्यापैकी आता 3 पॉईंट कव्हर झालेले आहेत. 6.4 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.